हा बघा, लेक्चर नंबर सेकंड मध्ये आपण इथपर्यंतचा भाग घेतलेला होता. आता लेक्चर नंबर 3 मध्ये राहिलेला पूर्ण भाग आपण घेणार आहोत. लक्ष द्या. आता असं केल्याच्या नंतर ना तो आनंदानं आईकडे पाहून, आई ते मासाचा तुकडा तोडत असलेला पाहून त्याला आनंद वाटला आणि आनंद वाटून त्याला सुद्धा ते करावंसं वाटत होतं. म्हणून तो काय करतोय बघा, गा 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 असे तो तोंडातून उच्चार करतोय. कोण? तो बाळ, ते लहान पक्षी, समुद्र पक्षी तोंडातून उच्चार करतोय, गा गा गा. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. असं म्हणून आपल्या आईला त्या ठिकाणी ओरडतोय. काय म्हणून? आई माझ्यासाठी सुद्धा काही अन्न आण. आई तू काय कर, माझ्यासाठी सुद्धा अन्न तू आण. तू तिथं तोडायला लागलीस, पण माझ्यासाठी सुद्धा थोडस अन्न आण, खाऊ आण, असं तो म्हणतोय. म्हणल्याच्या नंतर आई उत्तर देते, गॉ कॉल हा शब्द आईनं उच्चारला. शी स्क्रीम बॅक ड्रेसली. बघा, आणि ते उपासात्मक उत्तर दिले. उपासात्मक उत्तर दिले म्हणजे काय? समोरचा ऐकणारा व्यक्ती मूर्ख आहे असं समजून ते तसं त्या ठिकाणी उत्तर दिले, म्हणजे उपासात्मक उत्तर त्या ठिकाणी आईनं दिले. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली. परंतु त्या ठिकाणी आईकडे तो परत परत ओरडून त्या ठिकाणी मागत होता. अँड आफ्टर अ मिनिट और सो ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. आणि नंतर ना काही मिनिट गेले, एखादा मिनिट असं गेल्याच्या नंतर तो अतिशय आनंदाने ओरडला. आणखी परत काय केला? अट्टर उच्चारणे, आनंदाने ओरडला. हिज मदर had picked up a piece of the fish and was flying across to him with it. आणि मग आईने काय केलं? ते मासाचा तुकडा आपल्या चोचीमध्ये घेतली. कुठे घेतले? तो मासाचा तुकडा आपल्या चोचीमध्ये घेतले आणि भरारी घेतले आणि भरारी घेऊन त्या बाळाच्या भोवताली गिरकी घेतली. ज्या समुद्र पक्षीला ज्या उडता येत नाही लहान बाळ, त्याच्या भोवताली त्याची आई चोचीमध्ये मासाचा तुकडा घेऊन त्याच्या भोवताली त्या ठिकाणी गिरकी घेते. ही लीन आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आणि मग तो काय करतोय? ते मासा अतिशय जवळून त्या ठिकाणी आई गिरकी घेत असल्यामुळं तो काय करते, म्हणजे त्याला चोच लांब केल्याच्या नंतर सहज पकडता यावं एवढ्या जवळून ती गिरकी घेत होती. म्हणून त्याला पकडण्यासाठी तो चोच लांब करतोय. लांब करून परत त्या ठिकाणी आपला पाय त्या ठिकाणी काय करतो? आपला पाय त्या ठिकाणी त्या जमिनीवर म्हणजे त्या खडकावर आपटतो. पाय त्या खडकावर आपटतोय आणि आपटून आपली चोच लांब करतोय. ती कुठं? की त्या आईच्या चोचीमधला मासाचा तुकडा घेण्यासाठी. ट्राइंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. आणि आई भोवताली गिरकी घेत असताना तो काय करतोय? आईच्या जवळ 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 जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करतोय. परंतु व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हेल्ड हिम. परंतु ज्या वेळेस ते जवळ आल्याच्या नंतर ना ती काय करते? एकदम तिच्या समोर त्या ठिकाणी ती बसते, स्थिर होते जमिनीवर स्थिर होते. आणि त्या ठिकाणी हर विंग्स मोशनलेस, तिचे पंख स्थिर झाले, म्हणजे ते त्या ठिकाणी त्याच्या समोर थांबली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि ती एवढं जवळ स्थिर झाली ना, ती आई एवढं जवळ स्थिर झाली की त्यानं जर ते मासाचा तुकडा घेण्यासाठी त्याने आपली मान जर लांब जर केली असती, चोच लांब जर केली असती, तर ते सहज पकडू शकला असता. एवढ्या अंतरावर जाऊन आई स्थिर झाल्याच्या नंतर ना, लक्ष द्या इकडं, हे बोलू का रे? हा पुढं. ही वेटेड अ मिनिट इन अ सरप्राईज. आनंदाने तो थोडासा आश्चर्यचकित झाला, म्हणजे आश्चर्यचकित झाला तो थोडासा, की काही मिनिटासाठी म्हणजे काही क्षणासाठी तो आश्चर्यचकित झाला. कशासाठी? का बरं? वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. ती आई एवढ्या जवळ आले पण आणखीन का जवळ येत नाही आणि मला अन्न का देत नाही? आतापर्यंत आईनं मला अन्न भरवलेलं आहे. मग आई एवढं जवळ येऊन सुद्धा आणखीन जवळ येऊन मला अन्न का देत नाही? असं आई का बरं करत असेल? या गोष्टीचं त्याला आश्चर्य त्या ठिकाणी वाटत होतं. and then
And then, maddened by hunger, he dived at the fish. आणि मग त्याला भूक लागल्यामुळं तर काय करतोय, पंख फडफड करतोय आणि त्या माशाच्या तुकड्यावर झडप मारण्याचा प्रयत्न करतोय. त्या माशाचा तुकडा, आईनं जी काय माशाचा तुकडा जवळ आणला होता ना, त्याच्यावर तो पंख फडफड करून त्याच्यावर झडप मारण्याचा प्रयत्न करतोय. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. आणि झडप मारल्याबरोबर तो वर उंचलला जातो. तो झडप मारते माशाचा तुकडा घेण्यासाठी, तो त्या माशावर झडप मारतो खरा, पण तो वर उचलला जातो. वर उचलला गेल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी देन अ मॉन्स्टेरियस टेरर सेज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि त्या ठिकाणी भरारी त्या ठिकाणी मनामध्ये दहशत निर्माण झाली, मनामध्ये भीती झाली, भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याचं काही क्षणासाठी त्याचं हृदय थांबलं. ही कुड हिअर नथिंग. तो काही ऐकू शकत नव्हता, कारण पहिल्यांदा त्यानं थोडं वर आलेला होता भरारी मारून. कशासाठी? माशाचा तुकडा घेण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी झडप मारली होती खरं, पण तो वर उचलला गेला त्याला काहीच समजलं नाही. त्या ठिकाणी तो गोंधळून गेला, त्या ठिकाणी त्याला काही ऐकू येत नव्हतं, तो गोंधळून गेलं असल्यामुळे. परंतु इट ओनली लास्टेड अ मिनिट. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्पीड आउटवर्ड्स. आणि नंतर ना दुसऱ्या क्षणी तो काय केला, आपला पंख पसरवला, आपले पंख काय केला, पसरवला आणि पसरून परत पंख खाली मारतोय. मारल्याच्या नंतर ना द विंड रस्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स. आणि नंतर ना पंख पसरवून परत त्या ठिकाणी हवा मारल्या खाली केल्याच्या नंतर हवा परत खाली आली त्याच्या. देन अंडर हिज स्टमक. नंतर ती हवा पोटाखाली आली. अँड अगेन्स्ट हिज विंग ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि नंतर ना मग पोटाखाली वर उचलला गेला आणखीन. मग तो चांगल्या प्रकारचा शिकला, कदाचित तो चांगला शिकला ना, त्या ठिकाणी भरारी कशी मारायची त्या ठिकाणी तो शिकला. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग डाऊन. बराच वेळ तो खाली पाहिलेला नाही. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो अतिशय ओढत त्या ठिकाणी मान आपली इकडे तिकडे वळवायला सुरुवात केला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. त्याला आता भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डेझिम. आता त्याला त्या ठिकाणी थोडस नक्कीच घाबरल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोड अपवर्ड. परत त्यानं आपले पंख फडफड केला, परत वर भरारी मारला. वर भरारी मारल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी लक्ष द्या, त्या ठिकाणी गा 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 असं ओरडतोय आईला ओरडतोय आनंदाने वर भरारी मारत असताना. मग आई उत्तर देते, गॉ कॉल हा हिज मदर सीट पास्ट हिम. आणि आईनं गॉ कॉल हा असं म्हणत त्याच्या अतिशय बाजूने त्याच्या जवळून भरकन गिरकी घेऊन भरकन त्या ठिकाणी भरारी मारून तो पुढे जाते आणि त्या आईचा पंखाचा आवाज त्याच्या कानावर पडतो. त्याच्यानंतर ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि परत आईला उत्तर देत असताना दुसरा आवाज त्या ठिकाणी ओरडतोय काढतोय. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि त्याच्यानंतर ना त्याचे वडील सुद्धा त्याच्या वरच्या बाजूने गिरकी घेत म्हणजे त्या ठिकाणी भरारी मारत आनंद ओरडतोय त्या ठिकाणी. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम कर्विटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. आणि त्याचे दोन भावंड आणि बहीण सुद्धा त्याच्या भोवताली अतिशय आनंदानं त्या ठिकाणी गिरकी घेत आकाशामध्ये भरारी मारत त्या ठिकाणी आनंदानं ओढत आहेत त्याच्या भोवतालीच. नेक्स्ट पुढं हा then he completely forgot that he had not always been able to fly. आता जवळपास त्याने पूर्ण विसरून गेलेला होता. आता काय केला होता तो? जवळपास पूर्ण विसरून गेलेला होता. काय विसरून गेलेला होता? की कधी काळी त्याला त्या ठिकाणी आकाशामध्ये भरारी मारता येऊ शकत नाही. हे जे विचार होते ते विचार त्यानं पूर्ण आता विसरून गेला. And
commanded himself to dive and shore and कर sinking श्रीली. आणि ओरडत ओरडत त्या ठिकाणी स्वतःची स्तुती करायला लागला. तो स्वतःची स्तुती करत करत तो ओरडायला लागला. कशाबद्दल? की त्या ठिकाणी डाव म्हणजे भरारी, त्या ठिकाणी भरारी मारणे, बरोबर आहे, त्या ठिकाणी हवेमध्ये इकडे तिकडे म्हणजे मान वळवणे, या संदर्भात तो चांगलं करत असल्यामुळं त्या ठिकाणी स्वतःची स्तुती सुद्धा तो करत होता. ही वॉज नियर द सी नाव. आता तो समुद्राच्या एकदम जवळ आलेला आहे. तो समुद्राचा कुठं आलेला आहे? एकदम जवळ आलेला आहे. समुद्राच्या एकदम जवळ आलाय. फ्लाइंग स्ट्राईट ओव्हर इट. आणि समुद्राच्या एकदम जवळून त्या ठिकाणी तो भरारी मारत आहे. आता समुद्राच्या एकदम जवळून तो भरारी मारत आहे. फेसिंग स्ट्राईट आउट ओव्हर द ओशन. फेसिंग स्ट्राईट आउट ओव्हर द ओशन म्हणजे एकदम सरळ, समुद्राच्या एकदम सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी भरारी घेत आहे. He saw a vast green sea beneath him. त्याच्या खाली अतिशय विस्तृत स्वरूपात हिरवा समुद्र पसरलेला होता आणि तो त्या ठिकाणी जवळून पाहत होता. With little rays moving over it and he turned his beak sideways and caved amusedly. आणि त्या ठिकाणी त्याच समुद्र विस्तृत असा पसरलेल्या समुद्रावर छोट्या 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 लाटा होत्या, लाटा निर्माण झालेल्या होत्या आणि त्या लाटावरूनच त्या ठिकाणी तो सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी भरारी त्या ठिकाणी मारत होता. आकाशामध्ये त्या ठिकाणी संचार करत होता. पुढं हिज पॅरेंट्स, लक्ष द्या इकडं, हिज पॅरेंट्स त्याचे आई वडील, हिज पॅरेंट्स अँड ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. आणि त्याच्या समोर त्याची आई वडील भाऊ बहीण काय केले की त्याच्या समोर जे काही विस्तृत ग्रीन समुद्र होता ना त्या समुद्रावर लँडिंग केले. त्या समुद्रावर काय केले? लँडिंग केले, स्थिर झाले. त्या ठिकाणी समुद्र पक्षाचं वैशिष्ट्य असतं ते समुद्रावर लँड होतात, त्या ठिकाणी पाय सोडतात आणि त्या ठिकाणी पोटाला पाणी थांबलं चिटकलं की स्थिर होतात. तसं त्याचे आई वडील भाऊ बहिणी त्या ठिकाणी केले. दे विअर बेकनॉइंग टू हिम कॉलिंग श्रीली. ते अतिशय मोठ्यानं त्या ठिकाणी ओढायला लागले. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आणि मग त्याच्या आई वडिलांसारखं त्याच्या बहिणीसारखं तो सुद्धा त्या हिरव्या समुद्रावर त्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी आपले पाय पाण्यामध्ये सोडला. हिज लेग शँक इन टू इट. आणि मग पाण्यामध्ये पहिल्यांदा सोडला असल्यामुळं त्याचे पाय पाण्यामध्ये बुडायला लागले. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग. आणि पाय पाण्यामध्ये बुडत आहेत हे तिच्या लक्षात आल्यानंतर तो घाबरला. तो काय केला? तो घाबरला आणि घाबरून परत आपले पंख फडफड करून तो वर उडण्याचा प्रयत्न तो केला. परंतु ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हँगर अँड ही कुड नॉट राईज. परंतु तो थकलेला होता आणि थकलेला असून त्याला भूक लागलेली असल्यामुळं तो जास्त उंचवर तो भरारी मारू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेन एक्सरसाइज. त्या ठिकाणी बरेचसे व्यायाम त्याचं झालेलं होतं, बऱ्याचसा सराव त्याचा झाला असल्यामुळं त्याला बराचसा थकवा पण आलेला होता. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. आणि नंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्या पाण्यावर स्थिर होण्यासाठी आणि पाण्यावर स्थिर होण्यासाठी प्रयत्न केल्याच्या नंतर ना तो त्या ठिकाणी दुसऱ्यांदा त्याचे पाय पाण्यामध्ये बुडालेले नाहीत. त्याचे पाय पाण्यामध्ये पहिल्यांदा काय केलं? sank into the green sea and then his belly touched it. पहिल्यांदा मग तो दुसऱ्यांदा प्रयत्न केला, पाय खाली सोडला, पाय खाली पाण्यात बुडाले खरं, परंतु दुसऱ्या क्षणी लगेच ते पाणी जे आहे ना पाणी त्याच्या पोटाला टच झालं. पोटाला टच झाल्याबरोबर तो खाली बुडू शकला नाही, म्हणजे बुडालेला नाही त्यानं. अँड ही sank नो फर्दर. तो नंतर बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो पाण्यावर तरंगा लागला आता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम. आणि त्याच्या भोवताली त्याचं पूर्ण कुटुंब, त्याचे आई वडील भाऊ बहीण हे सर्वच आनंदानं त्या ठिकाणी त्याची स्तुती करायला लागली. अँड देअर बिग्स विअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि त्याला ऑफर करायला लागले की
डॉग फिश त्याला खाण्यासाठी त्याला ऑफर करायला लागले ते पूर्ण तिचं कुटुंब. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट आणि अशा प्रकारचे पहिलं उड्डाण त्याने तो यशस्वी त्या ठिकाणी केलेला आहे. इथं तुमचा टॉपिक संपलेला आहे. लेक्चर नंबर 3 संपलं बाळांनो. आता ह्याच्या नंतर ना आपण काय करूया, क्वेश्चन पेपर पॅटर्नचं राऊंड घेऊ. काय घ्यायचं बाळांनो, क्वेश्चन पेपर पॅटर्नचं राऊंड घेऊ आणि पुढे आपण तिथून सुरुवात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1, 2, 3 जे काय असतील ते आपण घेऊया. क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 ए सीन पॅसेज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 बी दुसरा सीन पॅसेज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 ए पोयम म्हणजे स्टांजा 5 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 बी appreciation of the poem 5 marks. Question number 4 A unseen passage 10 marks. Question number 4 B summary writing 5 marks. Question number 5 A letter writing 5 marks. Question number 5 B dialogue writing 5 marks. Question number 6 A information transfer 5 marks. Question number 6 B expand the theme 5 marks. Question number 7 translation 5 marks. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर पॅटर्न त्या ठिकाणी असेल.